बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच म्हणजेच तब्बल 1 महिन्यानंतर ही निवडणूक लागू होतीये. काय सांगाल? अनेक दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होते. अखेर निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे. काय भावना? निश्चितपणे निवडणूक 10 वर्षानंतर ही निवडणूक लागते. छत्रपती संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील विविध महानगरामध्ये या निवडणुकीची प्रतीक्षेत प्रत्येक कार्यकर्ता होतो. वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता निश्चितपणे निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत येण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे एकदाच्या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाच्या भूमिकेला घेऊन कार्यकर्ता आज फार आनंदात आहे. आज निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतरही सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या प्रचाराला लागलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संभाजीनगर शहरामध्ये मिळतो. निश्चितपणे कमळ हे समृद्धीचं आणि विकासाचं प्रतीक असल्यामुळे लोकांमध्ये जी विश्वासार्हता माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्माण केली आणि ती विश्वासार्हता आज खऱ्या अर्थाने गल्लीतल्या कार्यकर्त्याला कामं येणार आहे आणि निश्चितपणे प्रत्येक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा रोवला जाईल याबद्दल कोणतीच शंका माझ्या मनात नाही. बरं, असं वाटतंय का की जो कालावधी दिला गेलाय तो अतिशय कमी आहे? 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रचार किंवा त्यासोबतच इतर काही कामं प्रभाग पडलेले आहेत, काही दुरुस्त्या आहेत, होतील पूर्ण? निश्चितपणे काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या पद्धतीने वेळ महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे होता तो मिळू नाही शकला. परंतु एक सांगतो की यावेळेसची निवडणूक ही कार्यकर्त्यापेक्षा कमळावर चालणार आहे. कारण शेवटी ज्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, ज्या विचाराच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, त्या विचाराला त्या पक्षाला खऱ्या अर्थानं लोक प्राधान्य देणार आहे आणि त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आहे हे फार मोठ्या चांगल्या पद्धतीने बघितलं जाईल. निश्चित आहे तो उमेदवार कशा प्रकारचा आहे याची तर चाचपणी होईलच नागरिकातून, परंतु तो कोणत्या पक्षाच्या विचारधारेला घेऊन काम करणार आहे याची पण मोठी म्हणजे मोठं काम या बाबतीतून दिसून येईल आणि निश्चितपणे त्या पक्षामागे लोक उभे राहतील. बरं, परंतु तुमचे जे काही विरोधक आहेत म्हणजेच ठाकरेंच्या गटातील काही जण त्यांनी असं आत्मविश्वास व्यक्त केला की जो महापौर असेल तो त्यांच्याच पक्षाचा असेल, म्हणजे शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल, हा त्यांचा एक आत्मविश्वास आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणार नाही, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षातील जो आत्मविश्वास आहे नेत्यांमधला, या नेत्यांमधला आत्मविश्वास एवढ्यासाठीच आहे की ज्या वार्डात ते हिंदू वार्डात आपले उमेदवार उभे करणार आहे त्या वार्डात ते मुस्लिम मताची सुद्धा मदत घेणार आहे आणि कुठेतरी छुपा ज्या MIMची साथ ते मिळवणार आहे, काँग्रेसची साथ मिळवणार आहे. निश्चितपणे हिंदुत्वाच्या विचाराला सोडून जाणारी मतं ते मिळवण्याच्या भूमिकेत हिंदुत्वाला हिंदुत्व नागरिकाला कुठं दिशाभूल करण्याचा या निवडणुकीत प्रयत्न आहे. बरं, एक तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर. अधिवेशनातही तुम्ही तो मुद्दा मांडला. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं? खरं तर मराठवाडा हा 1 वर्ष उशिरा स्वतंत्र झाला. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं, कारण आमच्याकडे हैदराबाद निजामाचं राज्य होतं आणि हैदराबाद निजामाचं राज्य असल्यामुळं निश्चितपणे एक निजामशाहीच्या खुणा आमच्याकडं सगळ्याकडं होतात आणि त्याच्यामुळं निजामशाहीच्या खुणा निशाण्या आम्ही त्या मिटवण्याच्या, मी आमदार झाल्यापासून त्या मिटवायच्या या भूमिकेत मी होतो. कारण मला इथल्या औरंगजेबाचा इतिहास माहिती आहे, निजामाचा इतिहास माहिती आहे, आदिलशहाचा इतिहास माहिती आहे. हे आक्रांत आहे, या आक्रमकांनी आमच्यावर राज्य केलं आणि त्यांच्या निशाण्या सोडून ठेवल्या. त्या निशाण्या मिटवण्याचं काम मी आमदार झाल्यापासून करत आहे. खुलताबाद येथले ते खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं आणि तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक होऊन वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे आणि या वेरूळ घराण्याच्या जवळ असलेलं जे रत्नपूर आहे, खुलताबाद मानलं जातं, त्या रत्नपूरमध्ये खरं तर मराठ्याशाहीचा इतिहास
एक संशोधन केंद्र त्या स्मारकाच्या दृष्टिकोनातून व्हावं ही भूमिका घेऊन मी लढतोय. कारण तिथं औरंगजेबाचं नाव लावलं गेलेलं आहे. अलमगीर शहेनशाह औरंगजेब म्हणून भल्या मोठ्या पाट्या त्या खुलताबादमध्ये तुम्हाला दिसतील, जे आम्ही रत्नपूर ज्याला म्हणतो. आणि ह्याच निशाण्या अशा प्रकारच्या सोडलेल्या आहे. परंतु आमच्याकडे ज्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे, त्या संभाजीनगरच्या राजधानीमध्ये खरं तर आमच्या ज्या निशाण्या आहे, आमचे जे पौराणिक आज जो विकास आराखडा यांनी बनवला, या विकास आराखड्यामध्ये आमची जी धार्मिक स्थळं आहे, हिंदू धार्मिक मंदिरं आहे, ही जमीनदोस्त केलेली त्या विकास आराखड्यामध्ये. आणि निश्चितपणे आमचे जे पौराणिक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरं आहे ते जमीनदोस्त करण्याचं काम खरं तर यामध्ये जो टिपी अधिकारी होता रजाकाराच्या मनोवृत्तीचा रजा खान याने पहिला आराखडा बनवला. त्या आराखड्यामध्ये आमची सर्व मंदिरं त्यांनी जमीनदोस्त केली, बाधित दाखवली आणि मस्जिदींना म्हणजे इतर धार्मिक स्थळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि आज तुम्हाला पहा, क्रांती चौकचं धार्मिक स्थळ वाचवलेलं आहे, अंगुरीबागचं धार्मिक स्थळ त्यांचं वाचवलेलं आहे. आणि आपले धार्मिक स्थळ खरं तर जमीनदोस्त करण्याचं काम त्यांनी केलं. त्याची यादी आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहे, ते मी मुख्यमंत्र्यांना दिले. मी लक्षवेधी या बाबतीत मांडली होती, या विकास आराखड्याच्या बाबतीत. आणि जी प्रशासनाने सरकारची दिशाभूल केली, जनतेची दिशाभूल केली, आणि त्या दिशाभूलमध्ये आमचं प्राचीन असणारं, पौराणिक असणारं, जे या शहराचं दैवत आहे, संस्थांचा गणपती राजा बाजार मधील त्या संस्थांच्या गणपती हा काळा पाषाणामधला स्वयंभू हा गणपती आहे. आणि तो 2.25 वर्षापूर्वीपासूनचा आहे. आणि त्यामुळे त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे, प्राचीन पौराणिक त्याला महत्व आहे. आणि त्याच मंदिराला जमीनदोस्त करण्याचं आराखड्यामध्ये घेतलेलं आहे. सुपारी हनुमान मारुतीला आराखड्यामध्ये घेतलेलं आहे, दक्षिण हनुमान मारुतीला आराखड्यामध्ये घेतलेलं आहे, अंगुरीबाग मधल्या शनी मंदिराला आराखड्यामध्ये घेतलेलं आहे, हर्सुलच्या हनुमान मंदिराला आराखड्यात घेतलेलं आहे, चिकलठाण्याच्या हनुमान मंदिराला आराखड्यात घेतलेलं आहे, 2-3 देवी मंदिराला आराखड्यात घेतलेलं आहे, रेणुका माता मंदिराला आराखड्यात घेतलेलं आहे. असं हे विकास आराखड्याने आमच्या धार्मिक मंदिरांना जमीनदोस्त करून याच्यामध्ये हिंदू धर्माची जी निशाणी आहे, पौराणिक निशाणी आहे, ऐतिहासिक निशाणी, त्या जमीनदोस्त करण्याचं काम या रजा खान आणि श्रीकांत देशमुख नावाच्या अधिकाऱ्याने केलं. निश्चितपणे याचे पुरावे माझ्याजवळ आहे आणि मी ते मुख्यमंत्र्यांना दाखल करणार आहे. पण मी घोषित केलं की मी लक्षवेधी टाकल्यावर या प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासनाने सरकारला दिशाभूल केली, नागरिकांची दिशाभूल केली. यांनी जे आमचे हिंदू धार्मिक स्थळ आहे ते जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. मी कदापि ही जमीनदोस्त होऊ देणार नाही. या आराखड्यामध्ये त्यांनी जो प्रयोजन केलं या मंदिरांना जमीनदोस्त करण्याचं, ते अजिबात होऊ देणार नाही. हा दुजाभाव कुठला? म्हणजे एका धार्मिक स्थळांना वाचवायचं आणि दुसरे धार्मिक स्थळ जमीनदोस्त करायचे, याचा प्रश्न मी लक्षवेधीमध्ये विचारलेला आहे. त्याचं उत्तर चुकीचं दिलं गेलेलं आहे. त्याचाही हिशोब येणाऱ्या काळात मी मुख्यमंत्री साहेबांकडे ती पुराव्यासह देऊन त्या ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. बरं, आपण पाहतोय की महाराष्ट्रातील काही धार्मिक स्थळं आहेत, त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. तर महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना एक वेळ मिळायला हवा होता, ही भावना भाजप आमदार संजय केनेकर यांनी व्यक्त केली. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देखील प्रश्न उपस्थित केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.